मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये वादळी वाऱ्यासह विदर्भ, खानदेशमधली आणि मध्य मराठवाड्यातली क्लॅरिटी ही सपशेल पावसाच्या बाबतीत दिसते आहे। यामध्ये बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वाशिम जिल्हा, नागपूरचाही समावेश राहण्याची शक्यता दाट आहे। मित्रांनो, जळगाव जिल्हा सुद्धा उन्हाळ्यातल्या वादळी पावसाच्या रडारवरती येण्याची शक्यता आहे आणि तो महिना असेल मार्च महिना। हप्ता मात्र आपल्याला 23 तारखेपर्यंत वेटिंग करावं लागेल। आता 23 तारीख राहिलीच किती, 5 दिवसांमध्ये तुम्हाला तो रिपोर्ट समजणार आहे। पण आजच्या या सिस्टममध्ये जास्त कल जो दिसतो तो विदर्भाचा आणि खानदेशच्या काही जिल्ह्यांचा दिसतोय, कारण की हा पश्चिमी विक्षोभ आहे। त्यानंतर थोडा धक्कादायक रिपोर्ट जो देखील बघितला आपण, तर नाशिक जिल्ह्याचाही समावेश धुळे सोबत केला जातोय। रिपोर्ट अजूनही बदलणार आहेत, आपण 23 तारखेला तो पाहणारच आहोत। पण आताच्या कंडिशनमध्ये जर पाहिलं तर गारपिटी सदृश्य किंवा वादळी पाऊस या दोन्हीचं कॉम्बिनेशन येणाऱ्या काळात सहज आणि स्पष्ट दिसू शकतं। ठीक आहे, याचे परिणाम मग कुठे होणार नाहीत किंवा शक्यतो तेथे कमी होतील असा अंदाज आहे सांगलीसाठी, सातारा जिल्ह्यासाठी, पुणे जिल्ह्यासाठी, जालन्यातल्या दक्षिणेकडील भागांसाठी, बीड, धाराशिवसाठी आणि लातूर, नांदेड पट्ट्यातल्या काही भागांसाठी। हिंगोली सुद्धा याच्यावरती कमतरता दाखवली जाते। संभाजीनगर मात्र कमतरतेबाबत थोडे भाग दक्षिणेकडील मॉडेलनुसार कमी दिसत आहेत। आता एवढ्या लांबच्या अंदाजामध्ये खरं काय आणि खोटं काय होणार आहे तुम्हालाही माहिती। 2024चा मान्सूनचा रिपोर्ट हा 100% खरा ठरलेला आहे। ज्या ओल्या दुष्काळासंदर्भात, ज्या अतिवृष्टी संदर्भात, ज्या तेलंगणाकडे येणाऱ्या मान्सून संदर्भात हे रिपोर्ट आतापर्यंत क्लिअर निघले आहेत। त्यामुळे 23 तारखेपर्यंत दम धरा। 23 तारखेनंतर तुमचे जिल्हे कोणत्या गोष्टीवरती, कोणत्या रडारवरती येतील। आता ज्या जिल्ह्यांना आपण पाऊस सांगतोय उन्हाळ्यामधला, ते जिल्हे कमी सुद्धा होऊ शकतात, घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये। पण मात्र WDची भर यंदा उन्हाळ्यातल्या पावसावरती अधिक दिसते आणि सरळ सरळ पाडव्याच्या अगोदर धुलीवंदनाच्या काळामध्ये पाऊस एक लागोपाठ राहिला, याचा अर्थ WD जास्त सक्षम आहे। आणि WD जास्त सक्षम असलेल्या साली मात्र कंडिशन एक तर नॅचरल मध्ये मीडियम असते किंवा ती अल निनोकडे कलते आहे। पण यंदाचा WD सुपर WD म्हणता येत नाही आपल्याला, त्याच्यात इतके प्रभाव नाहीत। उन्हाळ्यामध्ये हा जरी पाऊस आला तर एक 15 दिवसाचा किंवा 25 दिवसाचा विषय राहील, म्हणजेच आठवड्याला किंवा 2 आठवड्यानंतर किंवा 3 आठवड्यानंतर असं एप्रिलचं आणि मार्चचं कंडिशन आहे। मित्रांनो, फेब्रुवारी महिनाही म्हणावा असा खराब नाही, घाबरण्यासारखी परिस्थिती नाहीये। ठीक आहे, इथपर्यंत विषय क्लिअर झाला असेल। 23चा रिपोर्ट तर आपण पाहणारच आहोत। पण आता मान्सून 2026 बद्दल आपण 5 मार्चला जो काही रिपोर्ट देतोय त्या रिपोर्ट बद्दलही बोलूयात। ठीक आहे, तर 5 मार्चला जो रिपोर्ट येणार आहे तोही फायनल रिपोर्ट असतो। 5 मार्चच्या रिपोर्टवरती आपण पाडव्याला कोणाचे शेत करायचं का नाही करायचं, कुठे रान चिबडेल का, बी बियाणं कुठल्या भागात कसं करायचं हे देखील सजेशन देत असतो।